कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त पांडवनगरमध्ये समाजप्रबोधनाचा जागर. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती उत्साहात. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, समाज प्रबोधनाचे प्रणेते, शिक्षण हाच समाजपरिवर्तनाचा मंत्र, ई शिकवण देणारे, बहुजन समाजाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणारे थोर कर्मयोगी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती हुतात्मा राजगुरू शैक्षणिक संकुल पांडवनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोहळ्याची सुरुवात कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून झाली. विद्यालयातील लेझिम पथक, घुंगुरकाठी पथक व झांज पथक तसेच विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून दिला. 1 2 3 4 मिरवणुकीनंतर विद्यालय प्रांगणात जयंती सभेचे आयोजन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या आणि सौ लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून जयंती सभेची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय मोहिते साहेब यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की विद्यार्थ्यांनी कर्मवीरांचे विचार अंगीकारून समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रकाशात आणणे हेच त्यांच्या जयंतीचे खरे औचित्य आहे. यानंतर शिक्षिका सौ चैताली शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कर्मवीर अण्णांच्या कार्यातून प्रत्येक शिक्षकाने प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवावे. त्यांच्या विचारांचे अनुकरण करूनच खरी समाजसेवा साध्य होऊ शकते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे माजी विभागीय अधिकारी श्री S.T. पवार साहेब यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की शिक्षणाशिवाय समाजपरिवर्तन शक्य नाही, हे कर्मवीर अण्णांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासणे ही आजची गरज आहे. तसेच साधना विद्यालयाचे माजी प्राचार्य विजय शितोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या आदर्शांना अनुसरून समाजोन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. मुकेश प्रतिष्ठानच्या श्री महेंद्र पवार यांनी संकुलात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत जाहीर केली. मुलींच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा गायकवाड यांनी स्थानिक स्कूल कमिटी सदस्या सौ कमलताई अनपट यांचे व सर्व उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठलराव सूळ यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण जयंती कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने केले होते. जयंती सोहळ्यामुळे पांडवनगर परिसरात उत्साही व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.